5 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या 20 मिनिटं हे तुम्हाला पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवणे गरजेची आहे. पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एका बाजूने रुद्रा 11 मुळशी, तर त्यांच्या विरोधामध्ये केतन प्रतिष्ठान. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मुळशी संघाने टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन अक्षय शितोळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूने सलामीच्या आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूने भरत, तर दुसऱ्या बाजूने आशिष. हे दोन फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक भरत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय तयार झालाय. 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो दोन क्षेत्ररक्षक, एक लॉंगॉन मध्ये ऋषिकेश, डीप स्क्वेअर लेग मध्ये आकाश. हे दोन क्षेत्ररक्षक जे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. लेट्स प्ले. पंचांचा इशारा, डावाला सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक राजेश, तिथे चेंडू पडला, दिशा बदलली. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे, पहिल्याच बॉलवरती सनसनीत चौकार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय संघाचं खातं ओपन झालंय, संघाचं अकाउंट ओपन झालंय. धपलकावरती धावा असतील त्या 4 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय शितोळे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन तयार. राईट राऊंड द विकेट. यावेळेचा फटका फसला, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक येतोय. आकाश खरा चेंडूच्या खाली, तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. आकाश खरात आपण पाहतोय तिथे टीप मध्ये क्षेत्ररक्षण करत होता, परंतु त्याच्याकडून आपण पाहतोय तिथे झेल जो मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण जे मात्र डावाच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा आपण पाहिलं तर नक्कीच इथे क्षेत्ररक्षणामध्ये भर द्यावी लागेल. पहिल्याच सुरुवातीच्या सामन्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पण पाहतोय. हो, हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळेल. कट करायचं होतं यावेळी देखील बॉलला, परंतु तिथे पॅटाने बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ शकले नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट तिथं पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती 6 धावा संघाच्या धावफलकावरती. भरत आपण पाहतो चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न, एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी चांगली सुरुवात तर मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. हा चेंडू पुन्हा कट केला, यावेळी प्रसाद तिथे चेंडूला फील्ड करेल. एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय. फेकी वेगवान तिथे मंगेशच्या हातामध्ये केली जाते आणि तोपर्यंत आपण पाहतोय आलेली एक धाव आहे, एक सिंगल आहे आणि एका पावलाने मात्र संघाचा धावफलक वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 7 धावा आहेत. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने डावखऱ्या शैलीचा भरत, दुसऱ्या बाजूने उजव्या शैलीचा आशिष. हे दोन फलंदाज जे आपण पाहतोय सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. झेल देखील सुटलाय. भरतला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. अक्षय शितोळे पण पाहतोय पुन्हा राईट मोर द विकेटचा मारा. खुलवा टप्प्याचा बॉल द कार्पेट स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. प्रताप चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जास्तीची कोणतीही धाव तिथे जी खर्च केली जात नाहीये आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 8 धावा आहेत. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी जो तुमच्याकडे असणार आहे. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 1 चा पुढे सरसबत खेळायचं होतं. जसा मात्र फलंदाजाने पावलांचा वापर केला तसा मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न अक्षयने देखील केला, परंतु तिथे आपण पाहतो अतिरिक्त दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये ते व्हाईट बॉल जो मुख्य पंचांनी कळवला. अतिरिक्त अवंतर धाव आणि त्या अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 9 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. ज्यावेळी समोर टाकला होता चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एक चौकार मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती आला. त्यानंतर एक झेल देखील मैदानाच्या आतमध्ये सुटताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. त्या 9 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहतोय
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन संकेत. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन संकेत. संकेत कळंबे नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल बराचसा शफल झाला होता. फलंदाज स्टंपच्या मागे इन्स्ट्रक्शन चेंडू निसटला, त्यानंतर आक्षेप पोहोचतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे परंतु डायरेक्ट हिट होऊ शकत नाही आणि पंचांचा इशारा तो वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 धावा ज्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती नोंदवल्या जातील. पहिला चेंडू आपण पाहतो डावेष्टीच्या बराचसा बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धापलकाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. धापलकावरती डबल एक्का अर्थात 11 धावा ज्या संघाच्या धापलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॉल्टर ट्रॉफी 2025 पहिला सामना जो आपण आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूने मुळशी, दुसऱ्या बाजूने केतन प्रतिष्ठान. हा चेंडू पुन्हा आता तिथे पाहतोय हलक्या हाताने खेळून काढला जाईल. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित प्रसाद तिथे चेंडूला फील्ड मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एका धावेचा प्रयत्न झालेला आहे. एक चौकार आला पहिल्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं परंतु त्यानंतर गोलंदाजी देखील कौतुक असेल. चांगल्या रीतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. कोणत्या प्रकारचे बिगेट जे नक्कीच इथे फलंदाजाला करून दिले जात नाहीये. प्रयत्न आहे फलंदाजांचा परंतु गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती टाकले जाणारे चेंडू बराचसा वेग नक्कीच तिथे पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होऊ शकला नाही आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेला आहे. गोलंदाजीच्या मार्फत पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बेगीटचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली परंतु बॅटला टाटा बाय बाय करत चेंडू मंगेशच्या हातामध्ये अर्थातच एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. संकेतने आपण पाहतोय वाईट बॉलने सुरुवात केली परंतु त्यानंतरचे 3 चेंडू त्यांनी चांगले मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. धपलकावरती आपण पाहतोय 12 धावा ज्या आतापर्यंत संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. पूर्वी मात्र चांगली गोलंदाजी संकेतने केली परंतु या चेंडूला चांगल्या रीतीने प्रत्युत्तर दिलंय. अगदी मिडल ऑफ द बॅट चेंडू होत मिड विकेट मध्ये जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. षटकार जो मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिला षटकार जो आशिषच्या बॅट मधून आलेला आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 18 धावा ज्या संघाच्या धपलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अजूनही पॉवर प्ले षटकातील 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल होता. सरळ व्ही शेप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू सरळ पोचेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पाठोपाठ आहा आलाय सुंदर चौकार. 4 धावा. षटकार पाठोपाठ आपण पाहतोय सुंदर चौकार जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड 4 धावेंच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचतोय. धपलकावरती 22 धावा ज्या संघाच्या धपलकावरती स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा घेऊन पुन्हा संकेत या थोडासा महागडा ठरला. या षटकामध्ये 5 चेंडू टाकले 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेचा चेंडू मात्र डीप कव्हर मध्ये नो चान्स. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. स्कोर कार्ड वरती 26 धावा संघाच्या धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 26 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 धावा गोलंदाज अक्षयने खर्च केल्या होत्या त्यामुळे मिसफील्ड पाहायला मिळाली. एक झेल देखील सुटला परंतु षटक क्रमांक 2 चे पहिले काही चेंडू नक्कीच चांगले टाकले गेले परंतु त्यानंतर शेवटच्या काही चेंडूवरती प्रचंड मोठा हल्ला केला. 1 षटकार 2 चौकार आणि त्यानंतर संघाच्या फलकाने वेग प्राप्त केलेला आहे. गोलंदाजीच्या मार्फत राजू सक्करगी
गोलंदाज आपण पाहतो आता गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन राजीव सक्करगे आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राईक भरत एक जीवनदान भरतला मिळालंय. स्क्वेअर लेग मध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये त्याचा सुटलेला झेल त्यानंतर मात्र तो शांततेत कामगिरी करताना पाहायला मिळाला. संयम त्याने बाळगला परंतु दुसऱ्या बाजूने आशिषने आक्रमक रूप धारण केलेलं आहे. आता मात्र पहिल्या सलामीच्या आघाडीचा जोडीदार रोखण्यासाठी राजू सक्करगी या गोलंदाजाचा वापर आता जो नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये केला जाणार आहे. प्रचंड अनुभव या खेळाडूकडे कित्येक वर्ष मात्र मुळशी टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूचा गोलंदाजी क्षेत्रामध्ये दबदबा राहिलेला आहे. आता आपण पाहायचं इथे मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहणं देखील महत्वाचं असेल. पहिला चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे उपस्थित चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा क्षेत्ररक्षकाने दाखवलं आणि तोपर्यंत आपण पाहतो आलेली एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलक पुढे जाते. धपलकावरती 27 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. राईट ओव्हर द विकेटचा मारा. अप्पड बार होता. शपल झाले. क्रीजचा वापर कर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे बॅटवरती तितकासा चेंडू आला नाही आणि आपण पाहतोय पुन्हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत पुन्हा एक सिंगल आहे. प्रचंड वेग मात्र राजू त्या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारचं मात्र आक्रमण इथे मात्र आतापर्यंत करून दिलं नाही कारण ज्या प्रकारची बॅटिंग मात्र षटक क्रमांक 2 मध्ये आशिषने केली, ज्या प्रकारचा आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न त्याने केला त्या आक्रमक पवित्र मात्र कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न राजू सक्करगे यांचा नक्कीच तिथे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चपल झाले होते परंतु आपण पाहतो डावे स्टेजच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे वाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 29 धावा आहेत. 5 षटकांचा सामना आपण खेळतोय. 5 षटकामध्ये पहिली 4 षटक आहेत ती मात्र 20 मिनिटांच्या आतमध्ये संपणं गरजेची आहेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. डिफेन्स पूर्वक आपण आता खेळून काढलेला हा चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय आकाश चेंडूवरती पोहोचलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आलेली आहे. आकाशने आपण जर पाहिलं तर डावाच्या सुरुवातीला झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला, जीवनदान दिलं भरतला. त्यानंतर तो आपण पाहतो नक्कीच सावधतेच्या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय परंतु दुसऱ्या बाजूने अशांत करणारी फटकेबाजी जी आशिषच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. या पूर्वीच्या षटकामध्ये बराचसा मात्र त्याने आक्रमणाचा प्रयत्न त्याने केलाय. यावेळेस देखील आपण पाहतो प्रयत्न होता परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. प्रताप पोहोचेल एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी डेंजर एंडला आशिषच्या दिशेने आशिषला बाद करण्याचा प्रयत्न तिथे होता परंतु फेकी बराचसा वेळ घेत यष्टरक्षकापर्यंत पोहोचली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत त्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाच्या धावलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत 32 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. उजव्या हाताने मारा करेल. उसळी घेणारा हा चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिथे जी इथं पाहायला मिळेल आणि आलेले अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते. धपलकावरती 33 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये 4 चेंडू टाकले गेले, 7 धावा खर्च झाल्यात. कोणत्याही प्रकारचा बेगीट पाहायला मिळाला नाही परंतु अतिरिक्त अवंतर धावा जास्त स्वरूपामध्ये या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च होत आहेत. यावेळेस अक्रॉस द पाठ फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे चेंडूला पाठमध्ये झाला. एक सिंगल तर घेतली. फेकी करण्यामध्ये बराचसा वेळ चेंडू हातामध्ये येत नाहीये आणि तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता दुसरी धाव जी मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केली जाते.
नॉट आउट. फलंदाज सुखरूप असेल. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 2 धावींच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक. धावफलकावरती 35 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू टाकले गेलेत, 9 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. तर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये या षटकातील खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक आशिष. गोलंदाज तयार राजू सक्करगी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र गुडकाठेकर फटका खेळायचा होता, परंतु पॅट आपण पाहतोय टॉप एज. त्यानंतर किरण आपण पाहतोय चेंडूला पाठमोरे होईल. शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जातं. इथे तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 36 धावा. कोणत्याही प्रकारचे विकेट मात्र आतापर्यंत येऊ शकले नाही. 3 गोलंदाजाचा वापर 3 षटकांमध्ये केला गेला, परंतु कोणताही गोलंदाज मात्र विकेट घेऊ शकला नाही. 36 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती. त्यानंतर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन राजेश पवार हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल जो होताना पाहायला मिळेल. आलेल्या सर्व संघातील खेळाडूंसाठी नाश्त्याची व्यवस्था आयोजक कमिटीने केलेली आहे. पहिला चेंडू शरीर भेदक होता, सुंदर त्या फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. आउटफील्ड तिथे मात्र फार वेगवान आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिळतात धावा 4. पहिल्याच बॉलवरती स्वागत इथे होईल चौकाराने. आज जर पाहिलं तर 5 संघ मैदानावरती एकमेकांच्या आमने सामने लीग पद्धतीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. प्रत्येक संघाला मात्र 4 सामने खेळण्याची संधी असेल. जे पॉईंट टेबलवरती अव्वल स्थानावरती 2 संघ पाहायला मिळतील. त्या 2 संघांमध्ये क्वार्टर फायनलचा सामना निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसात पहिला सामना सुरू. एका बाजूने केतन प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूने रुद्रा 11 मुळशी. या 2 संघांमध्ये हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राजेश पुन्हा तयार. यावेळेस मात्र बिग हिट. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, पायाच्या मदतीने तिथे सुंदररित्या स्टॉप केलं चेंडूला आणि नक्कीच तिथे आपण पाहतोय संघासाठी महत्वाच्या धावा वाचवताना पाहायला मिळाला प्रताप. झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा दूरवरती तो राहिला. त्यानंतर आपण पाहतोय पायाचा चांगला वापर केला, चेंडू स्टॉप केला आणि तो पर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. 42 धावा त्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा आता तयार राजेश पवार. मुळशी एक्सप्रेस या नावाने नक्कीच या खेळाडूची संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे. तो गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती जो कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनेल दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिळता धावा 4. येतोय चौकार. चौकार जो पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 4 धावा ज्या पुन्हा आता संघाचा आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. संघाच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 46 धावा. सलामीच्या जोडीने मात्र एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दाखवला. कोणत्या प्रकारची विकेट दिली नाही. एक झेल पहिल्या षटकामध्ये सुटला, जीवनदान मिळालं भरतला, परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जास्त संधी मात्र न देता चांगल्या रीतीने स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळले जाते. चांगल्या रीतीने मात्र संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या जातात. आतापर्यंत 46 नोंदवल्यात. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय राजेश पवार हा गोलंदाज जो गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट आणि चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू मिड विकेट मध्ये. हा षटकार मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी आपण जर पाहिलं तर नॉन स्टॉप एनर्जी ड्रिंक जे मात्र या स्पर्धेमध्ये सौजन्य केलं गेलंय. या षटकाराने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 50 धावा ज्या संघाच्या पूर्ण झालेल्या धावफलकावरती 52 धावा
52 धाब्यांची पार्टनरशिप जी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड मोठा हल्ला केला, प्रचंड मोठा आक्रमण धावपलकडे बराचसा वेग आता प्राप्त केलेला आहे. राजेश वरती मात्र नक्कीच भले मोठे प्रहार जे मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित प्रताप चेंडूला फील्ड करतो, एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न असेल, धावबाची संधी आणि तिथे फलंदाज करतोय क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल तंबूच्या आश्रयामध्ये. विकेट क्रमांक पहिली. पहिला फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळेल. पहिला फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये जो आता घरट्यामध्ये आराम करेल. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो आमिर आपण पाहतोय आमिर शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना आता पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 53 धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन आता राजेश पुन्हा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. तर तो चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो आशिष जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. राईट राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे टाकला. शेवटचा एक सिंगल तर घेतले, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. आकाश पोहोचेल, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न झालेला आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील यशस्वीरित्या घेतली जाईल. 2 धावा यशस्वीरित्या आलेल्या आहेत. स्कोरकार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल आणि षटक क्रमांक देखील संपलं जातोय. तिसऱ्या पंचांना मागणी ओव्हर स्टेप साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर जो आता इथे केला जाईल. धाव शॉट आहे की नाही त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. कंप्लीट आहे दोन्ही धावा. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा असतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते ते चौथ्या क्रमांकाचं. 24 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्कोर कार्ड वरती 55 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक जे मात्र ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी अक्षय शितळे हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वा अखेरचं षटक घेऊन अक्षय जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालो होतोय. यापूर्वी आपण पाहतोय एक षटक अक्षयने टाकले. एका षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. आता पुन्हा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन तो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. या पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आपण पाहतो लॉंग स्टॉप मध्ये पोहोचेल. सरळ सीमा पार. मिळतात धावा 4. चौकार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती ते येताना पाहायला मिळेल. आणि स्कोर कार्ड पाहतो 4 धाव्यांच्या मध्ये त्याने पुढे जाऊन पोहोचतो धावफलकावरती 59 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज अक्षय पुन्हा तयार. यावेळेस हा चेंडू 50 वेग होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये अपील तिथे आपण पाहतो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लेग बिफोर विकेट साठी मात्र तिथे काहीशी विचारणा पंचांना केली होती. यावेळेचा हा चेंडू सुंदर त्या फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा.
स्कोर कार्ड आपण पाहतो 4 धाब्यांच्या मदतीने जे संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 63 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवले गेले. 2 चौकार आले या षटकामध्ये. अक्षय या षटकामध्ये बराचसा मागणा ठरलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये आक्रमक पवित्र फलंदाजाने धारण केलाय. आतापर्यंत आपण पाहिलं आशिषने चांगली खेळी केली. 16 चेंडूमध्ये 40 धावा त्याने बनवल्या. शेवटचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आमिरच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. 3 चेंडू आमिर खेळला, 8 धावा त्याने बनवल्या. 2 चौकार आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून त्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा आता तयार अक्षय पुढे सरसवत. त्यावेळी मात्र पावलांचा वापर करून स्ट्रोक खेळलाय. पुढे 7 पवळे आपण पाहतो चेंडूला त्या ठिकाणी पाठपुरा होईल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केली जाणार आहे आणि एका पावलाने संघाचा धावफलक आपण पाहतो हळूवारपणे पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा आता तयार. हा चेंडू उशीर भेदक होता. तिथे पुन्हा एकदा लेग साठी मात्र अपील पंचांकडे गेली, परंतु आपल्याला कोणत्या प्रकारचा दाद दिला गेला नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे एक सिंगल जे आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येईल आणि स्कोर कार्ड पाहतोय पुढे जाऊन पोहोचतोय. 65 धावा फलकावरती आहेत. पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा मात्र शेवटचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. उसळी घेणारा चेंडू होता. आप ट्रॅकर होता. काहीशी विचारला पंचाला निश्चित तिथे केली जाईल, परंतु हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कळवला जातो. डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. त्यानंतर संघाच्या फलकावरती धावा आपण पाहतोय एका गड्याच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेल्या त्या 65 धावा जिंकण्यासाठी 66 धाव्यांचं टार्गेट. आलेल्या सर्व संघांसाठी आयोजक कमिटीने नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. संघ येताना एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये येईल आणि मैदानाच्या बाहेर जाताना सुद्धा एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाईल. या नंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी जो संपन्न करणार आहे. सामना क्रमांक 2 जो असेल RR स्ट्रायकर्स त्यांच्या विरोधामध्ये दानोरी SC. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. RR स्ट्रायकर्स संघाचा संघनायक आणि दानोरी SC टीमचा कॅप्टन विनंती टॉस साठी या.
दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये ज्यात आपण सुरुवात करणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती बाबा. पहिला चेंडू, पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता, बराचसा बाहेर टाकत होता चेंडू. अक्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये आकाश करातचा आपण पाहतोय, परंतु पाठ आणि बॉलचा तिथे संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलेला नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय इथे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय ऋषिकेश भिलारे, तर दुसऱ्या बाजूने आकाश करात. हे दोन फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हा चेंडू अंगावरती आला होता, जसा आला तसा भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग मध्ये, सीमा पार. आकाशच्या बॅटमधून येईल षटकार. आकाश खरात आपण पाहतोय ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळाला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती संधी मिळाली आणि त्यावरती नक्कीच एक बिग हिट मैदानाच्या आतमध्ये तो खेळतो. षटकार आला आणि या षटकाराने संघाचा धावफलक ओपन होईल. संघाचं स्कोर कार्ड ओपन होतंय. धावफलकावरती 6 धावा आहेत. काल आपण जर पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये पार पडलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवत मात्र आकाश खरात आज या मैदानावरती या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. षटकाराने मात्र त्याने संघाच्या धावफलकाचं श्रींगणेश केलंय, स्वतःचं खातं उघडलंय. त्यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. तिथे व्हाईट बॉल निश्चित स्वरूपामध्ये मुख्य पंच अतुल सर कळवतात. अतिरिक्त अवांतर धाव आणि त्या अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 7 धावा आहेत. पहिल्या त्याच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 66 धावा बनवल्या गेल्या. 66 धाव्यांचं टार्गेट जे मैदानाच्या आतमध्ये ठेवले, 65 धावा बनवल्या होत्या. त्या धाव्यांचा पाठलाग जो आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे, 7 धावा ज्या दुसऱ्या डावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न, इष्टरक्षक बीट झाला, त्यानंतर लॉंग स्टॉप मध्ये चेंडू तिथे जाऊन पोहोचतोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात धावा 4, येतोय चौकार. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. त्यावेळेस पुन्हा एकदा मात्र क्रीजचा वापर करत स्ट्रोक खेळायचा होता. वेगाने बॅट फिरवली, परंतु चेंडू पडल्यानंतर बराचसा धीमा होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा आता आपण पाहतोय पाटाने बॉलचा तिथे संपर्क होऊ शकला नाही. फलंदाज मात्र बिग हिटच्या प्रयत्नामध्ये बीट झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ते चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 11 धावा या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र बिग हिट समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये जबरदस्त प्रहार, चेंडू सरळ सीमारेषे पार, षटकार. स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 17 धावा आहेत. यावेळेस अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, टिपला तिथे जाईल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश भात. पहिली विकेट आली. पहिल्या क्रमांकाचा खेळ देखील, पहिल्या षटकाचा खेळ देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या तर बाकी असणार ते 24 चेंडू आणि 24 चेंडू मला जिंकण्यासाठी बनवायचे असणार ते अजूनही 49 धावा. 24 चेंडू 49 धावा जवळपास जर पाहिलं तर 12 धाव्यांच्या सरासरी धावा जे मैदानाच्या आतमध्ये बनवायचे असताना नवीन फलंदाज आपण पाहतो आता ऋषिकेशची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मंगेश बलकवडे.
जो मैदानाच्या मध्ये दाखल होताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. आर ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये धानोरी SC या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना आपण खेळवणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. चला वेळ वाचवा मित्रांनो. 20 मिनिटाचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे आहे, त्यामुळे वेळ वाचवणं तुम्हाला गरजेचं आहे. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक जो तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक, अगदी बॅटच्या टो वरती चेंडू बसलाय. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये चेंडू येईल. मिड विकेट मध्ये स्क्वेअर लेग मध्ये आक्रमण करायचं होतं ऋषिकेशला, परंतु बॅटवरती तितकासा चेंडू आला नाही आणि आपण पाहतोय त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलेली एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. डबल कव्हरती 18 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये गोल्या जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. त्यावेळेस हा चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला. तिथे दोन क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये गॅप मध्ये चेंडू खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडू स्टॉप केला. त्यानंतर चेंडूला कलेक्ट केलं जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातात. सुरेख रन बिटवीन द विकेट. 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक संघाच्या धावफलकावरती 20 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा गोलंदाज गोल्या तयार. यावेळेस 6 चेंडू मात्र सुंदररित्या फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, टिपला तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज मंगेश बाद. दुसऱ्या क्रमांकाची विकेट आली मंगेश. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो स्वस्तात बाद होताना पाहायला मिळेल. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो संकेत कळंबे नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीने मात्र आपण पाहतो नक्कीच एक मोठी विकेट मिळवली. धावफलकावरती धावा आपण पाहतो 20 धावा धावफलकावरती. 66 धावांचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 विकेट आल्यात. 20 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉल वरती बिग हिटचा प्रयत्न होता. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट. ज्या पावली फलंदाज दाखल झाला त्याच पावली माघारी जाईल. धक्का क्रमांक 3. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 चेंडूवरती 2 विकेट आलेल्या आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाजांना मात्र गोल्याने चांगल्या रीतीने माघारी पाठवलंय. विकेट हॅट्रिकची संधी असेल त्याला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आणि ऋषिकेश ही जोडी आपण पाहतोय. मुळशी तालुक्यातील 2 बाहुबली जे आता मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतील. एका बाजूने ऋषिकेश आहे तर दुसऱ्या बाजूने प्रसाद. दोन्ही फलंदाजांचं पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळण्याचा विक्रम हा दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. ते 2 फलंदाज पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. विकेट हॅट्रिकच्या बट्ट्यावरती गोलंदाज गोल्या पुढचा चेंडू घेऊन तयार. हा चेंडू समोरचा फटका खेळायचा होता आपण पाडतोय. तिथे पॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नाही. विकेट हॅट्रिकची संधी होती तिथे गोलंदाजाला, परंतु चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संघाचा बल 20 धावांवरती स्थिर आहे. गोलंदाजाने मात्र चांगल्या रीतीने कमबॅक केला. ज्या प्रकारचं आक्रमण पहिल्या षटकामध्ये झालं. तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाले होते, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये नक्कीच कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे.
हा चेंडू पुन्हा आपण पाहतोय बॅटची कडा, त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जाईल. गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी केली. केवळ त्याने खर्च केल्या त्या 3 धावा. 3 धावा खर्च करत त्याने 2 मोठ्या विकेट मिळवलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने केली आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू बाकी असतील आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 46 धाव्यांची जी गरज असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक 3 घेऊन नवीन गोलंदाज कार्तिक, जो आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. शेवटचे 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत आणि 18 चेंडू मध्ये 46 धाव्यांची जी गरज आहे. आतापर्यंत 20 धावा 12 चेंडू मध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 3 विकेट आले, 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये पहिला आकाश बाद झाला, त्यानंतर मंगेश षटक क्रमांक 2 मध्ये संकेत देखील आल्या पावली मैदानाच्या आतमध्ये माघारी गेलेला आहे. प्रसाद आणि ऋषिकेश ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, परंतु उजव्या इष्टीच्या आपण पाहतोय दिशेने टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बराचसा वाईट होता. ते नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच देखील कळवतात वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव आणि या अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. संघाचा फलक एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचतोय धावफलकावरती. 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, परंतु पाहतोय उंची कमी या चेंडूमध्ये थोडासा काय चेंडू धीम्या गतीचा बॉल त्याच्यावरती वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न ऋषिकेशचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येताना तिथे पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी गोलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. व्हेरिएशन पूर्व गोलंदाजी केली जाते. फलंदाज रोखण्यामध्ये चांगलं यश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जे गोलंदाजांनी मिळवलंय. हा चेंडू गुटना टेकत खेळलाय आणि चेंडू कॉर्नर मध्ये सरळ सीमारेषेच्या पलीकडे ऋषिकेशच्या बॅट मधून येईल षटकार. 6 धावा. षटकार पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशच्या बॅटमध्ये येईल आणि स्कोर कार्ड पाहतो पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 27 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. त्यावेळेस पुन्हा आता बेगीट करायचा होता, परंतु बॅटची कडा इष्टांच्या मागे झेल निसटलाय. झेल सोडला एष्टी रक्षकाने. जीवनदान दिलं जात आहे. पूर्वीच्या आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये देखील जीवनदान तिथे मात्र दिलं गेलं होतं. त्यानंतर फलंदाजी चांगली कामगिरी केली. इथे देखील आपण पाहतो दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू, दुसरे इनिंग सुरू, ज्याच्या बॅटमध्ये षटकार आला त्याला बाद करण्याची संधी होती, निर्माण केली होती गोलंदाजाने, परंतु यष्टीरक्षकाने झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाद हलक्याने खेळला आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू पुन्हा निसटला. खराब क्षेत्ररक्षक पुन्हा तिथे पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी फलंदाज मात्र धावबाद होऊ शकला असता. शक्यता जास्त प्रमाणामध्ये फलंदाजाला बाद करण्याची, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये चोरट्या स्वरूपामध्ये संघाच्या फलकावरती नोंदवली जाणार आहे. फलकावरती 29 धावा, 14 चेंडू आणि 37 हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार, त्या षटकातील राहिलेले 2 चेंडू मात्र फार महत्वाचे असणार आहेत. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवले, धीम्या गतीचा बॉल त्रास देतोय ऋषिकेशला. बॅट आणि बॉलचा पुन्हा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होऊ शकला. बॅटला टाटा बाय बाय करत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजांनी आतामध्ये चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय कार्तिक गोलंदाजीसाठी 9 धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडू आतामध्ये टाकलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि तो चेंडू घेऊन आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा आता तयार झालेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पिक करत पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार. 6 धावा.
स्कोरकार्ड वरती 35 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे. चला मित्रांनो, विनंती आहे वेळ वाचवणं गरजेचं आहे. 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 4 षटकं संपणं गरजेची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय गोल्या पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. यापूर्वी एक षटक त्याने टाकले. त्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट 3 धावा. आता पुन्हा चौथं षटक घेऊन दाखल झालं. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मात्र 50 वेग परंतु नियंत्रण तिथे खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दिशा भरकटली आहे आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती अतिरिक्त अवांतर धावेने वाढ होते. धावफलकावरती एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 36 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. हा चेंडू सुंदर इथं फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. टिपलाय तिथेच जाईल. विकेटचं पतन प्रसाद पवळे मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. विकेटचे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. फलंदाज ते प्रसाद पवळे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. त्यानंतर नवीन फलंदाज अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्कोर कार्ड वरती धावा पाहतो 36 धावा धावफलकावरती आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललंय. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू आणि 30 धावा हे समीकरणच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा त्या गोल्या. हाफ ट्रॅकर होता. पहिलाच बॉल तिथे सुंदर त्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी तिथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. केवळ एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोरकार्ड वाढले जाते. धावफलकावरती 37 धावा. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय नक्कीच जास्त प्रमाणामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळतात. परंतु इथे जर सामना जिंकायचा असेल, समीकरण जर गाठायचं असेल तर षटकारां चौकारांची आतिषबाजी आता मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. यावेळेस फुल टॉस होता तिथे. नो बॉल. बीमर चेंडू आणि चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. स्कोरकार्ड वरती 42 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि अजूनही 24 धाव्यांची गरज आहे. यावेळेस बिग हिट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडूने घेतलाय तिथे एस्टनचा वेध. फलंदाज तिथे मात्र बाद झाला असता परंतु नक्कीच फ्री हिटचा चेंडू आणि तिथे फलंदाज बचावताना पाहायला मिळेल. यापूर्वी आपण पाहिलं तर भीमर चेंडू होता. फ्रीच्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न चेंडूने जरूर एस्टनचा वेध घेतलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ते सुखरूप पाहायला मिळेल. आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार तो डॉट. निर्धाव चेंडू आलाय. समीकरण निर्धाव चेंडू नंतर पुन्हा बदलेल. शेवटचे 9 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे.
वारंवार बिग हिटचा प्रयत्न नक्कीच इथे केला जातो, परंतु चेंडू पडल्यानंतर बराचसा धीमा होताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला मात्र इथे चेंडू खेळण्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागतात. बराचसा संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. यावेळेस मात्र बिग हिट आणि चेंडू आकाशाला गवस निघालत पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट चेहरा षटकार. षटकार जमा पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल आणि आलेल्या षटकाराच्या मदतीने संघाचा धावाला पुढे जाऊन पोहोचते धावफलकावरती 48 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे बाकी असणार ते 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील ते अजूनही 18 धावा. 8 चेंडू आणि 18. ऋषिकेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत मात्र संघ जास्त काही काळजी करणार नाही. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडूने उंची प्राप्त केली तितकीच लांबी आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज आहे. यावेळेस हा चेंडू शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये, परंतु डावेष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये कळवला जाईल. अतिरिक्त अवांतर धाव खर्च होते. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती 55 धावा. 2 बिग हिट 2 षटकाराने सामना नक्कीच आपल्या संघाकडे झुकवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशने केलेला आहे. धानोरी संघाचा संघनायक टॉस साठी या. गोलंदाज तयार. पुन्हा बिग हिट आणि पुन्हा ऋषिकेशच्या बॅट मधून चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार 6 धावा. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले ऋषिकेशने आणि समीकरण अगदी सोपं करून टाकलं. हो त्याचं नव्हतं केलं. प्रचंड मोठे हल्ले केले. डाव सांभाळला, सावधता कामगिरी केली. ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस आक्रमण देखील केलं आणि नक्कीच आपण पाहतो आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 5 धाव्यांची गरज आहे. टिंगरे सरकार टीमचे कॅप्टन प्रवीण मोडक विनंती संपर्क करा. टिंगरे सरकार संघाचा कॅप्टन विनंती या. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय प्रवीण मोडक आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर जातो. जो आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू आपण पाहतो अकुट टप्प्याचा होता. हलक्या त्याने चेंडू खेळलाय. एक सिंगल मैदानाच्या आत घेतली. सावधता मात्र अक्षयने स्ट्राईक रोटेट केली. ऋषिकेशला मात्र चेंडू खेळण्यासाठी नक्कीच प्राधान्य दिलं जात आहे. कारण ज्या प्रकारची बॅटिंग ऋषिकेशने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केली आहे ना, सलामीसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका पाठोपाठ विकेट आल्या पण त्याने डाव सांभाळला. एकेरी दोरी धावा घेतल्या. ज्यावेळी संधी मिळाली आक्रमण केलं. त्यानंतर नक्कीच समीकरण सोपा करण्याचा प्रयत्न त्याने केला. हा चेंडू पाहतोय नक्कीच पावलांचा वापर करत फटका खेळायचा होता, परंतु उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू. तिथे निश्चित स्वरूपामध्ये व्हाईट बॉल जो कळवला जातोय. अतिरिक्त अवांतर धाव आणि स्कोर कार्ड पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 63 धावा आहेत. जिंकण्यासाठी 5 चेंडू बाकी आहेत. 3 धाव्यांची गरज आहे. टॉस आपण या ठिकाणी यानंतरच्या सामन्याचा जो संपन्न करतोय. हा चेंडू सुंदररित्या पंच केलाय. 30 सर्कल बीट. त्यानंतर क्षेत्ररक्षक कोणताच नाही आणि हा येतोय ऋषिकेशच्या बॅट मधून विजयी चौकार. 4 धावा. रुद्रा 11 मुळशी संघाने सामना जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बोथ टीम. ट्रिपर आर संघाने मात्र इथे टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला 2 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. क्षेत्ररक्षण आपल्या मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. संघ मैदानाच्या बाहेर येताना